राम राम नमस्कार मंडळी. उन्हाळ्यामध्ये पचायला साधी सरळ सोपी अशी थाळी कशी बनवायची याची मी तुम्हाला माहिती देणार आहे. आणि ही थाळी उन्हाळ्यामध्ये डाएट थाळी म्हणून पण तुम्ही वापरू शकता. ही जी थाळी मी केलेली आहे ती प्रोटीनयुक्त पण आहे आणि फायबरयुक्त पण आहे. कारण आपल्याला काकडी आणि गाजरामुळे फायबर मिळतं आणि प्रोटीन हिरव्या मुगाच्या डाळीमुळे. तर अशा पद्धतीने मी ही थाळी केलेली आहे आणि सहज सोपी करण्यासारखी आहे. त्यामुळे आपल्या घरात हे पदार्थ पण अवेलेबल असतात. तर मी काय काय घेतलं ते सांगते. मी 2 पोळ्या, त्यानंतर कोथिंबिरीचा घोलाणा म्हणजे त्यामध्ये कूट, तिखट आणि मीठ घातलेलं आहे आणि थोडंसं तेल करून ते मिक्स करायचं आणि पोळीसोबत खायचं किंवा आपण एखादा भाजीचा घास घेतला तर त्याला तोंडी लावायचं. त्यानंतर मी ताक केलेलं आहे, दही आणि पाण्याचं. मीठ घालायची आवश्यकता असेल तर घालायचं, नाही घातलं तरीही चालणार आहे, कारण नुसतं ताकही खूप सुंदर लागतं. त्यामुळे मीठ आपण टाळूयात इथं जास्त खाणं. मुगाची उसळ जी केलेली आहे त्यामध्ये मी ती कुकरला शिजवली. त्यामध्ये टमॅटो, कांदा, थोडासा काळा मसाला, धने जिऱ्याची पूड असं करून मी केलेली आहे. आपली नेहमीची फोडणी, जिरे, मोहरी, हिंग, हळद आणि काळा मसाला आणि धने जिऱ्याची पूड. त्यानंतर मी सॅलडमध्ये काकडी आणि गाजर घेतलेलं आहे. हे थंडावा देणार आहे, त्यामुळे हे तर उन्हाळ्यामध्ये हवंच. त्यामुळे पोटाला जडपणा येत नाही आणि पोट आपलं हलकं फुलकं राहतं. तर अशा पद्धतीने मी ही सर्व थाळी केलेली आहे. तर मंडळी, तुम्हीही अशा छोट्या छोट्या थाळ्या उन्हाळ्यामध्ये खाऊ शकता की जेणेकरून आपल्या पोटाला कोणताही त्रास होणार नाही आणि उन्हाळ्यामध्ये थंडावा निर्माण होईल. तर मी उसळ तर रोज पाहिजेलच, त्यातून प्रोटीन मिळतं. पण भाजी जरी एखादी सुकी पाहिजे असेल तरी तुम्ही करू शकता. पण मी त्याच्याऐवजी कोथिंबिरीचा घोलाणा केला आहे. अशाच वेगवेगळ्या थाळ्या मी रोज तुम्हाला सांगणार आहे, दाखवणार आहे आणि त्याविषयी मी कशा केल्या, काय केल्या, कशा पद्धतीने आपण घरात जे सामान असतं त्यातून आपण पटकन काही करू शकेल अशा पद्धतीने आहे, जेणेकरून प्रोटीन, फायबर पण मिळालं पाहिजे आपल्याला आणि सगळं आपलं पोट पण भरलं पाहिजे या पद्धतीने. आणि हे मुलं पण आपली आवडीने खातात. त्याच पद्धतीच्या थाळ्या सहज सोप्या करता येण्यासारख्या अशा मी तुम्हाला रोज दाखवणार आहे. त्यामुळे मंडळी, काही असेल तरी तुम्ही मला कमेंट करून सांगा आणि आवडली का नाही हे पण सांगा. तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. अजून कोणते पदार्थ दाखवू हे पण कमेंट करून सांगा. तर मंडळी, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.